राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे। हा शासन निर्णय रद्द करावा, तसेच 2014 पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी। या मागण्यांबाबत आज 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यात येतो आहे। या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील 15,000 ओबीसी समाज बांधव सहभागी होत आहेत। या महामोर्चात सहभागी होण्यासाठी सकल ओबीसी समाज तसेच ओबीसी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसांपासून तयारी सुरू आहे। या मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील 15,000 ओबीसी समाज बांधव सहभागी होणार असून यात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा देखील समावेश असणार आहे। मोर्चासाठी 70 बसेस आणि 800 इतर चारचाकी वाहने तसेच काही समाज बांधव रेल्वेने सकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसने नागपूर येथे पोहोचले आहेत। भाऊ काय सांगणार, आज मोठ्या प्रमाणात गोंदियाहून लोक नागपूरला चालले ओबीसी मोर्चामध्ये, काय सांगणार? आज समजा की आमच्या जन्मापासूनच हा ओबीसीवर जो अत्याचार होऊन राहिला आहे ना, आम्ही सहन करत आलो, पण आता ओबीसी जागृत झाला आहे। ठीक आहे ना, गोंदियावरून जे मोर्चा निघून राहिला नागपूरसाठी, हे आज सरकारला एक चेतावनी आहे। अभी तो एक झाकी है, मुंबई दिल्ली बाकी है। आज आम्ही नागपूरला जाऊन हा सगळं आम्ही दाखवून देऊ, आपली ताकद दाखवणार आहोत। गोंदिया नागपूर झाकी है, मुंबई दिल्ली बाकी है। मी सांगतोय की महाराष्ट्र सरकारने ज्याप्रमाणे आझाद मैदानाची गर्दी पाहून एक चुकीचा जीआर ओबीसी समाजावर, एससी समाजावर, एसटी समाजावर अन्याय करणारा जीआर काढला, त्याचप्रमाणे आता ओबीसी समाजाची गर्दी पाहून सरकारला तो जीआर रद्द करावा लागणार आहे। नाहीतर आम्ही सांगतो की यांना मुंबईची गर्दी आणि दिल्लीची गर्दी पाहून हे समजून जातील की ओबीसी समाजाला काय पाहिजे। काय सांगणार, आज पाहिलं की ओबीसी म्हणून सगळेच लोक आले, राजकारण नाही, सगळे लोक सोबत आले, काय सांगणार? 2 सप्टेंबरचे जे महाराष्ट्र सरकारचे जीआर काढले ओबीसी बद्दल मराठाचे, ते कुठे ना कुठे रद्द झाले पाहिजे म्हणून आज आम्ही महामोर्चा नागपूरमध्ये जात आहोत। त्या कुठे ना कुठे आमच्या ओबीसीवर जे अन्याय होत आहे ते आज ज्या सरकारनं जसं केलं आहे ते कुठे ना कुठे थांबले पाहिजे म्हणून आज ओबीसीचा महामोर्चा गोंदिया जिल्ह्यातून 15,000 लोक कमीत कमी या मोर्चात विदर्भातून पूर्ण मोठा मोर्चा राहणार आहे नागपूरचा, असा सांगते। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।